महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांची पहिली भेट. श्री शंकर लीला या पुस्तकामध्ये सद्गुरू शंकर महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांची पहिली भेट अतिशय अद्भुत पद्धतीने वर्णन केलेली आहे. शंकर महाराज तेव्हा केवळ 9-10 वर्षांचे होते. एके दिवशी जंगलात फिरत असताना त्यांना एक हरिण दिसले. त्या हरणाची शिकार करण्यासाठी बाळ शंकर महाराज धनुष्य बाण घेऊन त्याच्या मागे धावू लागले. हरिण आणि बाळ शंकर दोघेही धावत धावत सिद्धशिव स्थानावर येऊन पोहोचले. हरिण जवळ आलेले पाहून शंकर महाराज बाण सोडणारच होते, तेवढ्यात एक गंभीर आणि ठाम आवाज आला. थांब. समोर एक उंच भव्य पुरुष उभा होता. मोठे कान, लांब हात, कमरेला लंगोट, अतिशय दिव्य आणि तेजस्वी व्यक्तिमत्व. त्या पुरुषानं शंकर महाराजांना विचारले, निष्पाप जीवाला का मारतोस? शिकार करायचीच असेल तर हिंस्त्र प्राण्यांची कर. असे म्हणत त्या दिव्य पुरुषानं हरणाला आपल्या छातीशी धरले. तेव्हा बाळ शंकर महाराज म्हणाले, तुम्ही मला कोण सांगणारे? त्यावर तो दिव्य पुरुष म्हणाला, आम्ही तुझा बाप आहे. आम्ही तुला याला मारू देणार नाही. मुकाट्याने घरी जा. यावर रागाने बाळ शंकर महाराज म्हणाले, बऱ्या बोलानं हरणाला खाली ठेवा, नाहीतर तुम्हालाही मारीन. राहिलेली कथा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. कथा आवडल्या असल्यास कमेंटमध्ये जय शंकर नक्की लिहा.